बुलढाण्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस बरसलेला आहे। आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजयजी, आता काय स्थिती आहे नेमकी? काल रात्री तर पावसाने झोडपून काढलेला आहे, पाऊस थांबलाय की नाही? नक्कीच माधवी, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात जवळपास गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे। सर्वात जास्त पाऊस हा संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात बरसत आहे। आपण जर का बघितलं, आता मी सध्या संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ या गावाजवळ आहे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 जी जवळ आहे। आपण जर का दृश्यात या ठिकाणी बघितलं तर पावसाचा हाहाकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। हजारो हेक्टर पिकं ही पाण्याखाली गेलेली आहेत। समोर जर का मी तुम्हाला दृश्यात दाखवू शकतो, समोर हे केळीचं शेत होतंय। हे नदीच्या बाजूला असलेलं केळीचं शेत आहे आणि हे संपूर्णतः केळी ही वाहून गेलेली आहे। सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 जी हा 2 तालुक्यातून जातो, हा पूर्णपणे ठप्प आहे। कारण अनेक नदी आणि ओढ्यांना पाणी आल्यामुळे, पुलावरून पाणी असल्यामुळे संपूर्ण हा महामार्ग ठप्प आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। हे तुमचं शेत आहे, नक्की काय झालेलं आहे नुकसान? रात्री किती पाऊस पडला? पाणी रात्री 1 वाजता पाणी आलं आणि पाणी एवढं आहे की बिलकुल पहिले नुकसान वारा उदाहरण झालं आहे। आता डबल निसर्गानं खलास केलं। बिलकुल 4-5 एकर केळी, संत्रा, सोयाबीन, कपाशी सर खलास झालं। पहिले वारा उदाहरण चक केलं साहेब, चक्रीवादळ, आता पावसाळ्यात चक झालं। आम्ही शेतकऱ्यांना खरा काय कसा पाऊस पडला? रात्र भयंकर पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला तिकडे आणि खलास झालं, काहीच नाही राहिलं। तर माधवी, आपण दृश्यात मी दाखवू शकतो तुम्हाला की हे जे शेत आहे हे संपूर्णतः पाण्यात आहे आणि यातलं जे काय पीक आहे, सोयाबीन असू देत, उडीद मूग असू देत, हे पूर्णपणे पाण्याखाली दबलेलं आहे। समोर केळीचं पूर्ण शेत हे होतं। 3 ते 4 एकर जी केळी आहे ही पूर्ण या पुराच्या पाण्यात वाहून गेले। अशीच परिस्थिती जळगाव जामोद तालुक्यात सुद्धा आहे आणि गेल्या 24 तासांपासून हा जो बरसत असलेला पाऊस आहे हा थांबण्याचं नाव घेत नाही। सध्याही पाऊस सुरू आहे। सातपुडा पर्वतात जो पाऊस बरसतो आहे, या पावसामुळे अनेक नदी आणि ओढ्यांना महापूर आलेले आहेत आणि त्यामुळे मोठं नुकसानही या परिसरात झालेलं आहे। माधवी, एकूणच इतके दिवस पावसाची प्रतीक्षा या शेतकऱ्यांना होती, मात्र पाऊस आला तो इतका तुफान आलाय की त्या शेतकऱ्यांचं आता नुकसान होत आहे। प्रणय आणि संजय, धन्यवाद हे सगळं सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।